दादा आज खरं तर वाढदिवसात तुम्हाला टीव्ही नंतर शुभेच्छा। आज तुम्ही रांजणगावमध्ये दर्शन घेतले, काय मागणी केली? काही नाही, मी इथं जात असताना रांजणगाव गणपतीच्या जवळून जात होतो। साहजिकच आपली पद्धत आहे की आपण अशा पद्धतीनं दर्शन घेत असतो। ते दर्शन घेण्याच्या करता मी थांबलोय। आता पुढे मी नगर जिल्ह्यात माझे माता भगिनी मुलींना भेटायला चाललेलो आहे। खरं तर तुम्ही मगाशी बोलला की शिरूर जनतेने माझ्यावरती पुन्हा निवडून द्या, मी पुन्हा अजून योजना आणेल, नक्की काय याच्यामधनं काय करतं? तसं नाही, मी त्याच्यामध्ये माझे स्वभाव सगळ्यांना माहिती आहे। मी आव्हान केलेलं आहे, शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा मान आहे। त्याच्याबद्दल मी विनंती करू शकतो, द्यायचं नाही द्यायचं तो त्यांचा अधिकार आहे। खरं तर शरद पवार हे कुठेतरी मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं तर अमित शहा यांनी केला। नो कॉमेंट्स।